आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचे जे आहे ते वेगवेगळे परिणाम आपल्याला पाहायला मिळतात। छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो इंडस्ट्रीला मोठा फटका बसला आहे। मात्र याही पुढे जाऊन व्यावसायिक गॅस मिळत नसल्यामुळे खानावळी अक्षरशः बंद झाल्यात। आता मी छत्रपती संभाजीनगर शहरातील रुचिरा खानावळीमध्ये आहे आणि आपण बघतोय अगदी या ठिकाणी स्वयंपाक चालू होता, मात्र असं असताना गॅस संपलाय। त्यामुळे जे आहे ते या ठिकाणी पिठाचा उंडा चुरून ठेवलाय। मात्र गॅस संपल्यामुळे पोळ्या कशा करायच्या असा प्रश्न आता या खानावळ चालकांसमोर आला। आपल्यासोबत ताईसुद्धा आहेत ज्या या ठिकाणी स्वयंपाक करत होत्या। ताई, काय सांगाल? उंडा चुरलाय मात्र स्वयंपाक करत नाहीत, पोळ्या करत नाहीत। गॅस संपला सर, गॅस संपून गेला, पोळ्या करत होतो आम्ही त्यावेळेस गॅस संपून गेला, त्यामुळं बंद पडलेलं आहे। म्हणजे सकाळपासून काय काय स्वयंपाक केला? सकाळपासून थोडाच स्वयंपाक झाला सर आमचा। थोड्या पोळ्या झाल्या, थोड्या भाज्या झाल्या आणि नंतर पोळ्या करायच्या तर एवढा उंडा उरला सर आणि गॅस संपून गेला। हो निश्चित आपण बघतो यांच्या बोलक्या प्रतिक्रिया होत्या। स्वयंपाक करत असताना गॅस संपला, त्यांच्यामुळे जे आहे ते असा उंडा त्यांना इथे ठेवावा लागतोय। आपण बघतो या ठिकाणी ह्या मावशी आहेत, या ठिकाणी ह्या सुद्धा या ठिकाणी भाजी करत होत्या, बटाटे चिरलेले आहेत, समोर जे आहे ते तेल ठेवलं गॅसवर। मात्र असं असताना हे सगळं थांबलंय, त्याचं कारण ठरलंय गॅस। या मावशीसोबत सुद्धा आपण चर्चा करणार आहोत। मावशी, काय सांगाल? बटाटे चिरले, बाजूला तेल ठेवले, आता काय परिस्थिती आहे? सर आता गॅसच संपला तर कसं करायचं ते? आमची मागणी व गॅस पाहिजे आम्हाला, आमची रोजीरोटी त्याच्यावरच आहे आणि हे जर असलं तर आम्हाला पोट भरावं लागेल ना। मग भाजी करता करता संपून गेलं ते। निश्चित बघतोय अशा सगळ्या परिस्थितीचे चित्र आपण पाहतो। गॅस संपल्यामुळं काय काय अडचणी निर्माण होतात ते आपण या पोळी भाजी केंद्रात पाहतो। खरं तर यांच्याकडे गॅस आहे, गॅसच्या टाक्या आहेत, मात्र त्या टाक्यांमध्ये गॅस नाही। अशा पद्धतीने रिकामे गॅसच्या टाक्या थप्पीत लावल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। अनेक टाक्या यांनी स्टॉक केल्या होत्या, मात्र असं असलं तरी गेल्या काही दिवसापासून गॅस संपला आहे आणि आता जे आहे ते अजिबात व्यावसायिक गॅसचा पुरवठा होत नाही। त्यामुळे जे आहे ही सगळी परिस्थिती पाहायला मिळते। हे पोळी भाजी केंद्र आहे, या ठिकाणी जे आहे ते पोळी भाजी केंद्राचे चालकसुद्धा आपल्यासोबत आहेत। आपण जर इकडे बघितलं तर ह्या सगळ्या खुर्च्या ज्या आहेत ते टापटीप लावल्यात, मात्र या ठिकाणी आता ग्राहक नाही, कारण की जे आहे ते या ठिकाणी स्वयंपाक नाही, त्याचं कारण ठरलं गॅस। पोळी भाजी केंद्राचे चालक आपल्यासोबत आहेत। काय सांगाल? अशा पद्धतीनं गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे, काय प्रतिक्रिया? आता काय, जेवढा गॅस आहे तेवढा काम करणार, नाही तो बंद करणार, त्याच्याशिवाय परवाही नाही। ते सगळे कामगार बसलेले, कोणी पोचापाची करू लागला, कोणी इकडे तिकडे साफसफाई करू लागला। किती महिला काम करतात आपल्याकडे? 16 महिला। हो, दिवसाकडे किती लोक दिवस? 200 ते 250। कधी संपला गॅस? हे आज सकाळी संपला गॅस। ते भाज्या झाले, पोळ्यासाठी गॅस नाही आहे। बघू आता काय। उंडा चुरून ठेवला आहे, बटाटे चुरले, हो, बटाटे कापले, ते आता काय, ते वेस्ट जाणार। आता काय पर्याय नाही करता येणार? काय चुलीकडे वळता येणार नाही का? कसं करणार ते? बघा ना, इकडे कसं होणार थोडी। आता काय, आता ते बघू, जेवढं चालला नाही तो बंद करून टाकू। मग आता जे तुमचे रोजचे ग्राहक आहेत जेवणासाठी, त्यांना काय उत्तर देणार तुम्ही? काय उत्तर देणार? गॅस संपला, काय उत्तर देणार? याच्या पुढे काय सांगू शकतो? तर सरकारमुळे गॅसच नाही भेटू लागला, तर काय करणार आम्ही? निश्चित आपण बघतोय अशी सगळी परिस्थिती छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे। व्यावसायिक गॅसचा पुरवठा होत नाही, त्यामुळे जे आहे ते पोळी भाजी केंद्र अक्षरशः चक्क बंद पडल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। काही पोळ्या तयार केल्या होत्या, त्याच पोळ्यावर जे आहे ते आता काही ग्राहकांचं जेवण भागणार आहे। मात्र यानंतर ज्या पोळ्या संपल्यानंतर या ठिकाणी स्वयंपाक बंद पडणार आहे आणि काहीच काम नाही, म्हणून जे आहे ते या ठिकाणच्या महिला अशा पद्धतीने आता साफसफाईसुद्धा करताना पाहायला मिळतात। आणि एकंदरीत काय, तर या सगळ्या व्यावसायिकांची एकच मागणी आहे की आम्हाला गॅस पुरवठा पूर्वरित करून द्यावा। आता यावर काय तोडगा निघतो आणि कधी निघतो हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।